चला म्हटलं, मुलं सारखे म्हणत होते पुरणपोळी कर म्हणून मी केली. एवढं काही जास्त खात नाही, पण वाटीभरच डाळ टाकलेली आहे आणि डाळ चांगली अशी शिजवून घेतली. 4 वाट्या पाणी घालून 2 शिट्ट्या ना फुल गॅसवर करायच्या आणि मंद आचेवर ना 3 शिट्ट्या करायच्या. मस्त डाळ शिजते. सारख्याच वाटीने गूळ घातला, वेलची पूड घातली, जायफळ घातलं, मिक्सरला वाटून घेतलं आणि मिडियम फ्लेमवर कढईमध्ये चांगलं आटवून घेतलं. म्हणजे छान असा गोळा तयार करून घेतला पुरणाचा. कारण तव्याच्या पोळीला ना थोडंसं पातळ पुरण असलं ना तर मग पोळी चांगली नाही येत. वस्त्रगाळ करून पीठ मस्त गाळून घेतलं. गव्हाचं पीठ कुठलंही घ्या, मात्र ना कपड्याने गाळलं ना पीठ मस्त छान मळलं जातं. थोडी हळद घातली, तेल घातलं, मीठ घातलं, कणिक मळून अर्धा तास मुरायला बाजूला ठेवली. बघू शकता कणिक किती छान अशी मुरून झालेली ना. तर अशा मुरून झालेल्या कणकेच्या पोळ्या पण खूप सुंदर होता. आता मी असा एवढा गोळा घेतला आहे. तुम्हाला जर कमी टाकायचा असेल, कारण ना नवीन असाल तर थोडासा कमी वापरा वाटल्यास. पारी करताना मात्र ना गोळ्याचं ना मध्यभागी असं त्याला जाडसर ठेवायचं आणि कडेने दाबत दाबत मस्त पारी बनवायची आणि त्यात पुरणचा गोळा घालून गोल गरगरीत अशी पोळी छान अशी लाटून घ्यायची. कडकडीत तवा तापवून घ्यायचा गॅसवर आणि मंद आचेवर गॅस करून पोळी टाकायची. वरती असे मस्त फोड आले की म्हणजे असे हळूहळू फोड येतात आणि मग ती पलटवायची. पलटवल्यानंतर ना मस्त मिडियम फ्लेमवर तेल तूप घालून म्हणजे तुम्हाला जे आवडेल ते छान अशी लालसर रंगावर शेकून घ्यायची. लगेचच ना असा पुरणाबरोबर खायला काय करायचं आहे मग, तर आता करायचं आहे मस्त आंब्याचा सीझन आहे ना, तर रस करून घेतला. आता बघा मस्त कटाची आमटी पण करून घेतली मसाला वाटून. मसाल्याचं वाटण करायचं. आता डाळ आपण शिजवली तर त्याचं कटाचं पाणी पण होतं. आता तुम्हाला काय सांगू, आमच्याकडे ना याला रशी म्हणतात. एकदम मस्त लागतं बरं का पुरणाच्या जेवणाबरोबर रशी भात. आणि सोबत भजी मात्र पाहिजे बरं का. मस्त गरमागरम भजे, वा कुरडई. आपल्या चॅनलवर आहेत बरं का या कुरड्यांचा व्हिडिओ पण नक्की बघा. बघा ह्या कुरड्या पापड मस्त तळून झालेलं आहे. कुरकुरीत मस्त भज्या तळण्यासाठी त्याच्यात ना थोडंसं कडकडीत तेल घालायचं. सोडा न वापरता मस्त अशा भज्या तयार होतात. तर बघा इथे भजी पण माझी इथे काढून झालेली आहे. म्हणजे आपला पुरणाचा स्वयंपाक आता जवळजवळ झालेला आहे. पण माझा नातूना लहान आहे, मग त्याच्यासाठी पण वरण भात केला होता. भात तर आपल्याला लागतोच, मग थोडं वरण पण केलं मुगाच्या डाळीचं. आणि मस्त आपली वरणाची थाळी तयार झालेली आहे ह्या वर्षाच्या अक्षय तृतीयेसाठी. तर कशी वाटली ही अक्षय तृतीया स्पेशल थाळी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला ना, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरत जाऊ नका बरं का. चला तर मग भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.